नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजची तारीख आहे 3 जुलै आणि आपण सकाळी लवकर निघलोय आणि आपलं ओलाचं अकाउंट ठीक झाले. आपल्याला ओलाच्या राईड पडायला सुरुवात झालेली आहे. तर ब्लॉगमध्ये बघा की आपल्याला राईड कुठं कुठं पडल्या आणि बाकीच्या ॲपमध्ये पण किती किती राईड पडल्या आणि एकूण आपण 8-9 तासामध्ये किती काम केले बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 3 जुलै, सकाळचे वाजले 5:24 आपण निघतोय. ती पेट्रोल वगैरे आहे आपल्याकडे 3-4 गाड्या आणि सीएनजी एक गाडी खाली बसलाय. तर बघूया, गर्दी नसेल तर आपण सीएनजी भरू, नाहीतर आपण कंटिन्यू डिव्हाइस ऑन करू सगळे. फर्स्ट राईड आपल्याला ओलाकडनं भेटली. वाकडेवाडी बस स्टँडची 144च फेअर आहे, पण ठीक आहे, सुरुवात करून घेतोय. 5:30 झालेत, नंतर मग तिकडनं आपल्याला स्टेशन किंवा बाकीचे राईड पण पडून जातील, म्हणून पटकन एक्सेप्ट केली. फर्स्ट राईड होती, बघूया किती वेळ लागतो. तर आपण राईड कंप्लीट केली. कस्टमरचं बिल झालं 194, आपल्याला दिलेत 143. वाकडेवाडीपासून आपल्याला आपण थोडंसं निघलो होतो पुढं, तर आपल्याला संचेतीच्या ब्रिजवरच हॉस्पिटलच्या तिथं पिंपरीची राईड भेटली. 219 रुपये कस्टमरचं बिल झालंय. आपण आलोय पिंपरीमध्ये. आता आपण पिंपरीतनं बाहेर पडू आणि बघूया इथनं आपण कुठं जातोय ते, कारण इथनं आता रेल्वे स्टेशन वगैरे तिकडनं भेटू शकते हायवेला. तर आपण बघूया, तिकडे जाऊया आणि बघू. आपलं अर्निंग झाले 364 रुपये. गाडी चालली 22 किलोमीटर आणि टाइम झालाय 6:52. तर आता बघूया, इथनं भेटायला पाहिजे एखादी व्यवस्थित राईड. तर बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड भेटायला. ओलाकडनं आपल्याला लगेचच राईड भेटली पुढची, पुणे रेल्वे स्टेशन. 3 किलोमीटर कस्टमर लांब आहे, कारण 1 किलोमीटर आलो असं पण पुढं मेन हायवे पासून आहे वाटतं. तर चाललोय कस्टमरला पिक करायला आणि कस्टमरचा कॉल पण आला होता कन्फर्मेशन साठी. तर ठीक आहे, चाललोय आपण स्टेशनला, म्हणजे स्टेशन पासून आपल्याला परत राईड भेटेल. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतो. आलोय आपण रेल्वे स्टेशनला, कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं ते 198 ऑनलाईन केले पेमेंट. तर आता इथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडते, एखादी व्यवस्थित राईड की जिथनं आपल्याला परतची राईड भेटेल अशा ठिकाणची आपण राईड बघूया. तर थोडंसं वेट करूया. इथं गर्दी नाही आहे, सो वेट करता येईल, नाही तर मग आपल्याला बाहेर जावं लागतं नेहमी इथनं. तर थोडंसं वेट करूया आपण, बघूया आपल्याला राईड कुठे भेटते. आपण आलोय स्टेशनच्या साईडला. इथं कॅब कमी आहे, 6 ते 10 कॅब आहेत फक्त. सो बघूया आपल्याला वेळ किती लागतो इथनं राईड भेटायला. भेटून जाईल माझ्या हिशोबाने 5-10 मिनिटांमध्ये. तर थोडंसं वेट करावं लागेल. बघूया, एक व्यवस्थित राईड घेऊ आणि जाऊया आपण. पुणे रेल्वे स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती रॅपिडो कडनं. 400 काहीतरी आकडा दिसला मला, मी लगेच एक्सेप्ट केला. तर देहू पासून आलोय आपण चाकण MIDC ला. अजून पूर्ण आत नाही आलो, आपण खालुमरेला आहे. तर 34 किलोमीटरची राईड होती ही आणि आपल्याला दिलेत 480 रुपये. तर 480 आधीचे 219 आणि 343 आपले उबेर ओलाचे. तर आपले टोटल अर्निंग झाले 1041. टाइम झालाय 8:43 आणि गाडी चालली 76 किलोमीटर. तर आता इथनं राईड तर भेटणं मुश्किल आहे. एक तर चाकणला जावं लागेल किंवा परत देहूला जावं लागेल. देहूला गेलो तर देहूला तिथनं परत मला ते थळेगाव पर्यंत जावं लागेल. तर इकडनं आपण हळूहळू चाकणच्या साईडला जाऊ, नंतर मोशी वगैरे तिकडनं राईड भेटून जाईल. मध्ये भेटली तर ठीक आहे, नाहीतर आपण निघूया हळूहळू, कारण वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही. इकडनं राईड लवकर भेटणार नाहीत आपल्याला. तर ठीक आहे, अमाऊंट दिली व्यवस्थित, पण आपल्याला लोकेशन नव्हतं व्यवस्थित. खालुमरे आपण कधी आलो नाही इकडे, फर्स्ट टाइम म्हणजे. तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय आणि कोण आपल्याला इथनं बाहेर काढते. तर आपल्याला खालुमरेपासून तिथनं लगेचच राईड पडली ओलाकडनं. ती पडली मोरवाडीची, चिंचवडची. तर आता आपण सोडले कस्टमरला. कस्टमरचं बिल झालं 308 रुपये आणि आपल्याला दिले 228 रुपये आणि 18 किलोमीटरची राईड होते, 17 किलोमीटरची. तर ठीक आहे, आपलं अर्निंग झाला असेल 1270 किंवा 60, 1260-70 आपलं अर्निंग झालेलं आहे. आणि टाइम झालाय 9:42. गाडी चालली 99.5, समजा 100 किलोमीटर गाडी चालली. तर आता आपल्याला अर्धे टाके सीएनजी झाले आणि फ्रेश व्हायचे. तर आपण सीएनजी भरू आणि पंपावरच फ्रेश होऊ आणि बघूया आपण आता इथनं आपल्याला कोण राईड देते. आज आपण काल ओलाची राईड केल्यामुळे ना आपल्याला ओलाची राईड येतात आज. मला त्या अनुभव होताच की
असं होतंच की कंटिन्यू जर ठेवलं तर राईड देतात ओला. तर ओला बाहेर काढतोय आपल्याला जिथनं तिथनं. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण कुठं जातोय. आपण इथं CNG भरलाय आणि फ्रेश झालोय आणि आता इथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडते. ओला आणि रॅपिडो फ्रेश झालो आणि तिथंच थांबलोय आपण. राईड भरपूर पडतात ते, पण वेळ खूप दाखवते, म्हणजे 1.5 तास, 1.25 तास, 1 तास 15 मिनिटं, 20-20 किलोमीटरला, 18 किलोमीटरला 1 तास. तर बघूया एखादी व्यवस्थित राईड आपल्याला भेट. आपण आलोय विमाननगरला, कस्टमरला सोडलंय. विमाननगरची राईड भेटली होती आपल्याला तिथनं 284 असं काहीतरी दाखवलं होतं. 274 रुपये आपल्याला दिले. ट्रॅफिक भरपूर लागलं, जवळपास तास, 1.25 तासात आपल्याला लागले यायला. तर आता मी टोटल केली तर 1550 का असं काहीतरी आपलं अर्निंग झालेलं आहे. तर आता इथनं खाराडी स्टेशनला जायला काय पॉईंट नाही, स्टेशनला खूप गर्दी आहे. तर आता इथनं आपण एअरपोर्ट साईडला बघूया, किंवा मध्ये जर राईड पडली कुठं तर ओला वगैरे करतो सुरू आणि बघूया कुठे जातोय आपण. टाइम झालाय 11:30, गाडी चालली 122 किलोमीटर. तर बराच वेळ लागला यायला, भरपूर ट्रॅफिक होती. जवळपास 2-4 मिनिटं आपण उभंच राहिलो एका जागेवर. तर आता इथनं बघूया आपण कुठे जातो. आपण आलोय एअरपोर्ट रोडला. आता इथनं बघूया आपल्याला राईड कुठे भेटते. इथनं राईड भेटायला पाहिजे, कारण 50च दाखवते कॅब पुढं आणि राईड आहेत. तर बघूया आता इथनं आपण कुठे जातोय. आपलं 1500-1550 अर्निंग झालेलं आहे. आता एखादी व्यवस्थित राईड भेटली का बघूया आपण. आता बालेवाडी वगैरे, रावेत, आकुर्डी त्या साईडला, तिकडे हिंजवडी. नंतर मग आपण बघू परत आणखी कुठं काम करतोय. बघू किती वेळ किती लागतोय, मला पण चेक करायचे. एक 10-15 मिनिटात भेटायला पाहिजे, कारण 50 कॅब म्हणल्यावर जास्त नाही. फ्लाईटचा जर टाइम असेल तर लगेच बुक होतात. तर बघूया आपल्याला वेळ किती लागतोय. आपल्याला एअरपोर्ट पासून बानेरची राईड भेटली आहे ओलाकडनं. 178 रुपये फेअर दाखवलं. छोटासाच फेअर आहे. थांबलो असतो तर भेटला असता, पण मग वेट करण्यात काय अर्थ आहे, वेटचा टाइम पण जाणार आपला. बानेर पासून आणखी कनेक्टिंग राईड आपल्याला भेटून जातील. सो आपण आता आलोय 3rd फ्लोअरला. आता इथनं 1st, 4th आणि मग पुढं 4th पासून परत मग खाली यायचं 3rd आणि मग 2nd फ्लोअरला पिकअप करायचं कस्टमरला. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. एअरपोर्ट पासून बानेरला आपण राईड आणली. तर शेवटी बानेरला डोंगरात आहे. तर कस्टमरचं बिल झालं 325. त्यांनी ते लोकेशन चुकीचं टाकलं होतं. तर आपल्याला 325 आणि वरती 25 रुपये आपण घेतले 2-2.5 किलोमीटरची आणखी. तर इथनं आपण आता रिटर्न चाललोय खाली मेन चौकात. आणि नंतर बघूया आपण गोटू टाकू घरच्यासाठी आपण राईड बघूया. तर आपण टोटल करू आता किती झाली बघितली नाही मी टोटल. तर बघू, काय खाल्लेलं पण नाही. जवळपास 1 वाजला. सकाळी चहा बिस्किट पण नव्हते. तर ठीक आहे, कधी कधी होतं असं उशीर. नाश्ता करणार होतो मागाशी, पण म्हणलं जाऊ दे, आता एअरपोर्टच्या इथे राईड आहे तर कशाला कॅन्सल करायची. सो मी कंटिन्यू केले. तर आता मी टोटल बघितली सगळी. तर आपलं अर्निंग झालंय 1746 रुपये. 25 रुपये एक्स्ट्रा पकडून जे कस्टमरकडनं आपण घेतले 2.5 किलोमीटरचे. जास्त घ्यायला पाहिजे होते, पण ठीक आहे, ती राऊंड अमाऊंट येत होती. तर घेतलं आपण आणि आता इथनं आपण खाली निघू, कारण इथं तर राईड भेटणार नाही. तर एक राईड आपल्याच्यानी बाय मिस्टेक एक्सेप्ट झाली होती, पण ती नंतर मग मी कॅन्सल केली न बघता, म्हणजे काही न करता स्क्रीनला फक्त क्लिक झालं आणि ते एक्सेप्ट झाली. तर आता इथनं आपण उबेर वगैरे चालू करू, ओला पण चालू करू. आज ओलाचे राईड पडतात आहेत. आपण कंटिन्यू करतोय काम, त्यामुळं राईड देतात येत ओलावाले. तर ठीक आहे, हरकत नाही. ज्या ॲपमधनं काम भेटेल व्यवस्थित आपल्याला जे वाटेल ते आपण काम करतोय. तर इथनं आता आपण गोटू टाकू आणि बघूया आपण आता इथनं कुठं राईड भेटते आपल्याला.